झाला होता। त्या ठिकाणी आपल्या अहमदपूरच्या तहसीलदार सौ पांगरकर मॅडम या नांदुरा बुजुर्गीतील रेड्डी स्मशानभूमीच्या जागेवर जागा असताना, सातबारावर सुद्धा जागा असताना त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा ही जागा गायरान आहे आणि गायरान आहे तर रेड्डी स्मशानभूमीची सोडून आम्ही जागा त्या ठिकाणी दफन करणार आहोत। परंतु आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ही स्मशानभूमीची जागा आहे, रेड्डी स्मशानभूमीची आहे आणि इथं फक्त दफन न होता हे दफन करत नाही, अग्नी देतात। परंतु त्यांनी तेवढंही न ऐकता आम्हाला म्हणले की आम्ही जागा मोजणार आहोत। मोजायचा विशेष नाही, नोटीस अगोदर त्यांचा लक्ष्मीबाई हळेचा मुलगा 40 दिवसापूर्वी वारला होता। त्यानंतर त्या समाजाने, लिंगायत समाजाने त्यांच्याकडे वारंवार निवेदन आणि गावातील जवळपास लिंगायत समाजाचे 100 ते 150 लोक मॅडमकड आणि 4-5 वेळेस येऊन गेले आणि त्यांनी सांगितले की मॅडम आम्हाला जागा द्या। ते काही न करता, कुठलीच न हे करता 23 तारखेला त्यांनी एक नोटीस काढली आणि जागा मोजण्याचं ठरलं। पण त्या अगोदरच त्या बिचारीचा अंत्यविधी झाला आणि अंत्यविधी झाल्याच्या नंतर तिच्या मुलाला सांडव्यामध्ये तिथं पाणी न येता त्या ठिकाणी ते पुरलं गेलं। परंतु मॅडमचा अट्टहास असा होता की त्या रेड्डी स्मशानभूमीमध्येच आम्हाला पुरायचं। रेड्डी स्मशानभूमीच्या नावानं 20 गुंठे जागा आहे, 1 हेक्टर 91 ही जागा शासनाची गायरान म्हणून संपादित केलेली जमीन आहे। त्या जागेमध्ये जवळपास कबाले दिलेले आहेत, त्याच्यानंतर समाज मंदिर आहे, रोड आहे, लिंगाळ ते नांदुरा गेलेला रस्ता आहे, उमरगा कोट ते तलावाकडे गेलेला 30 फुटाचा रस्ता आहे एवढा। आणि त्या स्मशानभूमीतून कॅनॉल म्हणजे पाटबंधारे विभागाचा कॅनॉल गेला आहे आणि त्या कॅनॉलची जागा पुन्हा टावरला जवळपास BSNLचं एक टावर तिथं उभारलं गेलं ग्रामपंचायत मार्फत। आणि या इतका असताना सुद्धा त्यांचा आग्रह होता की बाबा या उकंड्यातच मला पुरायचं आणि आमच्या स्मशानभूमीचं आम्ही तार फिनिशिंग ग्रामपंचायत मार्फत केलेलं होतं। ते तार फिनिशिंग तोडून आताही तुम्ही जर बघितलात किंवा त्या ठिकाणचं तार फिनिशिंग त्यांनी तोडलेलं आहे आणि पोलिसांचा बळाचा वापर करून मग DYSP असतील, त्याच्यानंतर PI साहेब असतील आणि राखीव फोर्स सुद्धा बोलवून त्या ठिकाणी आमच्या समाजातील काही लोकांना अहमदपूरमध्ये आणून आम्हाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आणि यांनी हा प्रकार केलेला आहे। त्या स्मशानभूमीमध्ये आमचा समाजाशी देणं घेणं नाही, समाजाचे आमच्या गावामध्ये चांगले संबंध आहेत, समाजाशी चांगले संबंध असताना आमच्या 2 समाजामध्ये वितृष्ट आणण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे की त्यांनी अगोदरही सांगितलं होतं की बाबा हे आमचं करू नका, रेड्डी स्मशानभूमीची जागा आहे आणि त्या जागेमध्ये तुम्ही जर केला तर आमच्या समाजावर अन्याय होण्यासारखा होईल आणि तो समाजामध्ये भांडण लावण्याचं काम जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कुठेही दुसरीकडे जागा द्या। त्या समाजाचं सुद्धा काही म्हणणं होतं। तहसीलदार मॅडमला त्या समाजाच्या लोकांनी विनंती केली, मॅडम की बाबा आमच्या गावातले आम्ही गुन्ह्यागोविंदाला नांदत असतो, फक्त आम्हाला दुसरे सांडव्यामध्ये करू द्या, काही अडचण नाही। मॅडमचा आग्रह असा होता पांगरकर मॅडमचा की तिने एकच सांगितलं, यापुढे मी तुम्हाला कुठलीच माझ्याकडे परवानगी देणार नाही, तुम्ही जर इथं नाही केलात तर। एवढा अट्टहास या मॅडमचा कशासाठी, कारण काय असावं लागते की मला काही कळालं नाही। लिंगायत स्मशानभूमी ही आता पस्तूर आमच्या बघण्यामध्ये आमच्या आजोबापासून त्या ठिकाणी कुठलंच प्रेत पुरलेलं नाही आणि जिथं जाळण्याचा माणूस प्रयत्न करतो त्या ठिकाणी खडक आहे, खडकावर तुम्ही आत्ताही जाऊन सांगा, त्यावेळेस तुम्ही काय म्हणलात किंवा तुमच्या पत्रकार बांधवांनी सांडव्यामध्ये अंत्यविधी केली, मग आता इरिगेशनच्या कॅनॉलमध्ये अंत्यविधी केलेली तुम्हाला परवडते का? मग तोही सांडव्यातली आवीची इरिगेशनच्या कॅनॉलमध्ये तुम्ही अंत्यविधी केली, हे तुम्ही धडधडकत जाऊन पहा। त्यांनी म्हणतात की आम्ही मोजणी केली, कुणी आधारावर मोजणी केली, तुम्हाला मोजणीची पत्र आहेत का? मी पत्रे दिले तेव्हा तुम्ही मोजणी केली तर तुमच्याकडं मॅडमनं मला त्या दिवशी मी त्यांचा व्हिडिओ बघितला आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी मोजणी करून उरलेल्या जागेमध्ये मी दफन केले। अशी जागा किंवा मोजणी कधी केली? मोजणी अधिकारी तिथं होता पण त्याला पत्र नाही, तलाठी होते त्यांना पत्र नाही, मग मोजणी त्या दिवशी कशी करता येईल? आम्हाला काही पत्र होतं का? कुठल्याच प्रकारची आम्हाला परवानगी किंवा मला न विचारता तुम्ही अनाधिकृतपणे येऊन आमच्या स्मशानभूमीमध्ये आमच्या स्मशानभूमीची तोडफोड करत असाल तर ते कुठल्या समाजाला परवडणार आहे?
असा समाज कुठला असतो किंवा ठीक आहे मी एक तालुक्यामध्ये राजकारण करतो म्हणून समजा तुम्ही माझ्यावर गुन्हे नोंद केले. माझ्यावर गुन्हे नोंद करण्याचं कारण म्हणजे तुम्ही की बाबा या ठिकाणी तालुक्यावर राजकारण करतात म्हणून त्यांच्या मागे कोणीतरी असावं लागतंय, मॅडमच्या मागे. त्यांना जर हे माहिती असून त्यांनी जर गुन्हे नोंद केले तर तो एक राजकीय या ठिकाणचा समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम पांगरकर मॅडमने केलं. आणि लिंगायत समाजाचं आमच्या गावामध्ये सख्या भावासारखं नातं आहे. आम्ही कोणाचे वैर नाही किंवा कोणासोबत आमच्या समाजामध्ये किंवा त्यांच्यामध्ये भांडण झालेले नाही. परंतु जी पहिल्यांदाच घटना आहे याच्या अगोदर मुलाच्या वेळेस बी घडली होती, परंतु ती सामंजस्यानं सरपंचांनी सांगितलं किंवा आपण सामंजस्यानं त्या ठिकाणी अंत्यविधी करू. आणि एवढा असताना पांगरकर मॅडमनं प्रत्येक वेळेस त्यावेळेस म्हणली की एवढी वेळ आम्हाला इकडे करू द्या, आणि त्यावेळेस एवढी वेळ म्हणली आणि पुन्हा 40 दिवसाला तेवढी वेळच आणखीन परत. ही दुटप्पी भूमिका शासनाची असून आमच्या समाजावर झालेला हा अन्याय जर त्यांनी दूर करत नसतील तर आम्ही त्यांना विनंतीही केली किंवा इथं तुम्ही करू नका. त्यांनी म्हणले मग आम्ही कुठं करावं. त्यांना सांगितलं तुमच्याकडं आमच्याकडं शासकीय जमीन पाटबंधारे विभागाची आहे. तिथं जवळपास 60 एकर जमीन आहे. 60 एकर मधून 20 एकर जवळपास नदीमध्ये गेलेली असेल. बाकीच्या 40 एकर मध्ये ऊस लावलेला आहे शेतकऱ्यांनी. त्या ठिकाणी कमीत कमी तेवढी 2 एकर जागा त्यांना दिला तर बस होईल. इथं तर खडक आहे. आणि याही उपर आम्ही सांगितलो किंवा आमची जागा आम्हाला मोजून द्या आणि याच्या उपर तुम्हाला जर जागा तिथं शिल्लक असेल तर तुम्ही देऊन टाका, आम्हाला काय अडचण. पण तिथं जागा शिल्लक आहे का तुम्ही बघा. मॅडमला म्हणलं बा तुम्ही जागा सांगा तिथं शिल्लक आहे. उकंड्यावर तुम्हाला करायची असेल अंत्यविधी एकाची. त्या बिचाऱ्या लक्ष्मीबाई हळेची अंत्यविधी एका उकंड्यामध्ये केलेली. त्या ठिकाणी केर कचरा आहे. आणि मला सांगा ज्या शासकीय जागेची तुम्ही तोडफोड करून आमच्या समाजावर अन्याय करून तुम्हाला जर त्या ठिकाणी अंत्यविधी करायची होती तर या अगोदर तुम्ही मोजणी करायची होती. तुम्ही मोजणी काय केली नाही. आणि म्हणजे लिंगायत स्मशानभूमी ही मला वाटतं आमच्या पूर्वजांना सांगितलं की ती स्मशानभूमी वाकी तलावामध्ये म्हणजे जवळपास 80च्या दशकामध्ये ते तलावामध्ये त्यांची स्मशानभूमी गेली. ते स्मशानभूमी गेल्याच्या नंतर 80 त्या तगायत 2025 आहे. आज तगायत कुठे शासन झोपलं होतं का. आणि त्यांनी वारंवार मला वाटतं लिंगायत समाजाने त्यांनी मागणी केलेली आहे किंवा आम्हाला जागा द्या. मग त्यावेळेस तुम्ही न कुठल्याच त्यांना नोटिसा न देता किंवा कुठलंही त्यांच्याकडे न जाता गावात कुठल्याही नाही तर आमच्या रेड्डी समाजावर तुम्ही अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि आता सांगतात की आम्ही उर्वरित जागेत केलं. उर्वरित जागा किती आहे कुठं आहे तुम्ही मोजणी केल्याच्या नंतरच तुमच्या लक्षात येईल ना, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे किंवा आमच्या समाजाचं म्हणणं आहे. त्यामुळं आमच्या समाजाचे जरी लोक शांत आहेत, त्यांना बोलता येत नाही, घरी बसतात आणि त्यांना सांगता येत नाही की बाबा आपण कशाला जावं या गोष्टीमध्ये. आम्ही राजकीय असल्यामुळं आम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही व्हा पुढं. मग तो पुढाकार घेऊन मी गेल्याच्या नंतर माझ्यावर जो अन्याय झाला आणि बरं मी याच्या उपर मी शांत बसलो होतो 2 समाजामध्ये गुन्हे. तहसीलदार मॅडमने मला नंतर पुन्हा 4 दिवसाला नोंद केला. 21ला कार्यक्रम झाला, 25च्या नंतर मला वाटतं 24ला काहीतरी त्यांनी माझ्यावर गुन्हा नोंद केला असं मला पत्रकार म्हणजे पुण्यनगरीच्या पेपरमधून मला वाचण्यात आल्यावर माझ्या लक्षात आलं किंवा आपल्यावर गुन्हा नोंद झाला. त्यांनी सांगितलं की बाबा काही समाजकंटकावर या ठिकाणी शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला. त्यावेळेस पत्रकारांनी म्हणजे पुण्यनगरीला पेपर वाचल्याच्या नंतर मला माहिती झालं. तोपर्यंत मीही शांत होतो आणि मला पोलिसनं आणलं होतं. कमीत कमी 8 वाजता पोलिसनं मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो त्या दिवशी 21 तारखेला आणि मला 1 वाजता सोडलं. मी म्हणलं काय तुमच्यावर गुन्हा नोंद नाही काही नाही तुम्ही जाऊ शकता. म्हणलं ठीक आहे तुम्ही सोडणार मी जाणार नाही, माझ्यावर गुन्हा नोंद असेल तर मी कशाला जाऊ, मी उद्या जाणे करून जाईल. ते म्हणले तुमच्यावर गुन्हा वगैरे कुठलाच नाही तुम्ही जाऊ शकता. मग एवढा असताना त्या दिवशी गुन्हा नोंद करता तुम्ही 4 दिवसाला कसं काय नोंद. हे माझं तत्वता म्हणणं आहे. आणि जो रेड्डी समाजाच्या स्मशानभूमी जी तोडली तिला कुठल्या अधिकारानं तोडली हाही माझा प्रश्न आहे की शासनाला असं कुठं करता येतं का. त्या दिवशी केचे नावाच्या मंडळाधिकाऱ्यांनी माझ्यावर जरी गुन्हा नोंद केला असला तर त्याच्या पाठीमागं डायरेक्टली तहसीलदार मॅडम आहे. तहसीलदार म्हणजे पांगरकर आणि त्यांना कुठलंच काही साधन मिळत नसेल एखाद्या वेळेस कदाचित, म्हणून ह्या मार्गाने त्यांनी अवलंब केला असेल असं मला वाटतंय. म्हणून आपण सर्व पत्रकार मला वाटतंय सुज्ञा तुम्ही जाऊन बघू शकता. आणि पत्रकार मंडळींनी तुम्ही बातमी त्यांनी तुम्हाला बोलवल्याच्या नंतर तुमचं कर्तव्य आहे तुम्हाला बातमी तुम्ही ते व्हायरल करणं. पण माझं एक विनंती आहे तुम्हाला की माझं जे म्हणणं आहे तुम्ही
तुम्ही सगळ्या मीडियामध्ये द्यावं, एवढीच माझी विनंती आहे. आणि माझे काही कुठल्या लिंगायत समाजावर माझा विरोध नाही, किंवा कुठल्या समाजाची लिंगायत असतील, सुतार असेल, माळी असेल, कोळी असेल. गाव म्हणल्याच्या नंतर गावात जास्त समाज आमचा असल्याच्या नंतर एखाद्या समाजावर, त्या गरीब समाजावर अन्याय होणे ही मला माहिती आहे. पण त्यांच्या सासरा एकदा चुलत सासरा वारला होता, की आमच्या समाजाच्या लोकांनी आमच्या एका उकालीच्या नावा खालीमध्ये पुरलं होतं, आणि त्याच्यानंतर तिच्या मुलाला सांड्यात पुरलं, एका तिच्या दिराला एका लिंगायत शेतात पुरलं, तिच्या नवऱ्याला आता जी लक्ष्मीबाई आहे तिच्या नवऱ्यालाही शेतात पुरलं लिंगायताच्या. मग लिंगायत त्याच वेळेस त्यांनी मागणी करायला पाहिजे होती ना, आमची जमीन द्यावं. एवढा अन्याय होत असेल तर मग कधी रेड्डी समाजाने अन्याय केला का? असं तुम्हाला कुठं दिसलं का रेड्डी समाजाने अन्याय केला? ही माझी लोकांमध्ये विनंती आहे. आणि जो तहसीलदारने आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठलीच बाजू न ऐकता त्यांनी एकतर्फी बाजू घेऊन दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम फक्त न फक्त कुठल्या तरी अहमदपूरच्या लोकांनी कोणी सांगितलं असेल, त्यांच्या ऐकण्यामुळे जर झालं असेल तर असा वाद पुन्हा होऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि त्यांना जर जागा शिल्लक असेल त्या ठिकाणी तर आमची काही अडचण नाही, आमची 20 गुंठे जागा सोडावा, बाकी कॅमल सोडावा, आणि जो काही BSNLचा टावर आहे हे सगळं सोडून, रस्ते सोडून जर त्यांची जागा जर शिल्लक असेल तर त्यांनी ऑटोमॅटिक तो ते लिंगायत समाजाला द्यावा असं माझं काही म्हणणं आहे. आणि लिंगायत समाजाला माझा काही दुश्मन नाही, पण तिथं जागा शिल्लक नसेल तर तुम्ही जागा देणार कशी, हाही माझा हेतू आहे. एवढं मी बोलतो आणि थांबतो. आपण एक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहात, आपण सभापती पद भरले, गावातही असलेली प्रमुख समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले? मी सांगितलं ना तुम्हाला की रेड्डी समाजाची स्मशानभूमी आहे, त्यानंतर 67 गुंठे बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहे शासकीय म्हणून. लिंगायत समाजाने माझ्याकडं 2-3 वेळेस मी सरपंच किंवा तंटामुक्ती अध्यक्ष असताना आले होते, मी त्यावेळेस तहसीलदारला बोललो त्या काळामध्ये, पण त्यांचा पाठपुरावा कमी पडला बरोबर. आणि त्यांच्याकडे प्रत्येकाकडे शेती असल्यामुळं, त्या बाईकडे शेती नव्हती, प्रत्येकाकडे शेती असल्यामुळे त्यांनी काही पाठपुरावा केला नाही, म्हणून हे पेंडिंग राहिलेलं प्रकरण शासनाच्या अधीन आहे. शासनाकडे वारंवार यांनी मागणी केली, परंतु आम्ही त्याला पाठपुरावा केलेला आहे. पाठपुरावा म्हणजे आम्ही कोंडीच एवढंच या ठिकाणी केलं, समाजासाठी आम्ही केलंच नाही असं नाही. मध्यसाहेब 40 दिवसामध्ये 2 घटना घडल्या नांदुरा बुद्रुकमध्ये. पहिली घटना त्याच महिलेचा मुलगा वारला, त्यावेळेस तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये असं ठरलं होतं की ठीक आहे काय हरकत नाही, इतके वेळा आम्ही अंत्यविधी त्या ठिकाणी करू देऊ. परंतु गावात गेल्यानंतर मग काय बदल झाला, कुठे माशी शिकली की नेमकं तिथं पुन्हा आणखी त्यांना त्या तळ्यामध्ये घेऊन जावं लागलं. मला काय म्हणायचे, मान्य मी त्यावेळेस होतो, मी सांगितलं होतं किंवा एवढे वेळ त्यांना करू दे, काही अडचण नाही. पण गावातला मी काही एकटा समाज म्हणजे मी काही एकटा नाही, समाजाची बाजू मांडणारा एकटा नसतो. मी अहमदपूरमध्ये होतो त्यावेळेस गावात गेले, तिथं लोकांनी त्यांना ते अडवलं, मशीन अडवली, सगळं अडवलं. त्यानंतर सरपंचांनी मध्यस्थी करून, सरपंचांनी म्हणले बा इथं पाणी येत नाही, काही येत नाही, पुरायला काय हरकत आहे. मग त्यांनी इथलं न करता तिथं जाऊन पुरले. ते काय मला पुन्हा विचारले नाही, कुणीही मला माझ्याकडे घरी आले होते सकाळी, आणि असा तोडगा निघाला. आताच आपण म्हटल्याप्रमाणे आपण लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी त्या जिल्हा परिषद सर्कलचे, आपण जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य राहिला, सभापती राहिला. नव्हतं त्या सर्कलची नव्हती, मी रोकडा सारोमध्ये येत नाही, शिरोळमध्ये. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी आपण एक त्या गावचे राजकारणी, तालुक्याचे राजकारणी म्हणून ते प्रयत्न केला. नाही, माझ्याकडे ज्या ज्या वेळेस लिंगायत समाजाचे लोक आले त्यावेळेस मी केला प्रयत्न. जेवढे वेळेस आले म्हणजे त्यावेळेस मी तहसीलदारलाही बोललो, डेप्टी कलेक्टर आपले अडकुणे साहेब होते त्यावेळेस अडकुणे साहेबांना मी बोललो होतो, आणि त्यांना सांगितलं होतं हा प्रश्न तुम्ही मिटवा. फुलं म्हणजे बाकीच्या लोकांना मला वाटतं देशमुख साहेब म्हणून तहसीलदार होते एक वेळेस, त्याही तहसीलदारला मी बोललो होतो, देशमुख साहेब हे आमच्या गावचा प्रश्न आहे. पण जास्त लोकांचा पुढाकार मी पाहिजे ना मागणीमध्ये. त्यांचे ज्याच्याकडे जमीन आहे ते प्रत्येकानं गावातच जास्त शेतातच पुरलं ना. आतापर्यंतचा इतिहास आहे त्या ठिकाणी पुरलंच नाही. फक्त या मी सांगायलो ना, रेड्डीच्या जागेमध्ये स्मशानभूमीमध्ये नाही, रेड्डीच्या प्रायव्हेट जागेमध्ये आमच्या कुकालेच्या नावाच्या यांच्या चुलत सासऱ्याला पुरलं होतं एक वैयक्तिक. आपल्यावर जो आता ती जे गुन्हा दाखल झाला शासकीय कामात अडथळा करण्याचा, आपल्या बोलण्याचा रोख असा आहे की त्यांनी 4 दिवसानंतर तो गुन्हा दाखल केला. याच्यामध्ये कुणाचं राजकारण आहे असं आपल्याला वाटतं? असू शकतं राजकारण असल्याशिवाय. पण मला सांगा 21ला गुन्हा घडला, मी पोलीस स्टेशन मला घेऊन गेलं, पोलीस स्टेशनमध्ये होतो, 1 वाजेपर्यंत होतो. पोलिसलाही सांगितलं की बाबा माझ्यावर गुन्हा नव्हतो,
मी उद्या जामीन करतो. त्याने म्हटलं तुमच्याकडे कसलाच गुन्हा नाही, तुम्हाला आम्हाला अटक करता येत नाही, तुम्ही जावा. PI साहेबाला तुम्ही भूषणार साहेबाला विचारा, जावा म्हणून सांगितले का. त्याच्यानंतर मी आलो रात्री 1 वाजता. कसलाच गुन्हा. आपण त्या बातमीचा एक संदर्भ दिला पुण्यनगरीच्या, की ज्यावेळेस पुण्यनगरीची बातमी व्हायरल झाली तेव्हा मला समजलं. परंतु त्या बातमीबद्दल आता जनमानसामध्ये चर्चा सुरू अशी आहे की पूर्ण बातमीची स्क्रिप्ट तुम्ही दिली, त्याच्यानंतर ती बातमी प्रकाशित करण्यात आली. त्या बातमीची स्क्रिप्ट पूर्ण म्हणजे प्रशासनच 2 समाजामध्ये तेढ निर्माण करू इच्छित आहे. वाचल्याच्या नंतर मी दिलं दुसऱ्या दिवशी. पहिले त्या दिवशी दिलं नाही, दुसऱ्या दिवशी दिलं. दुसऱ्या दिवशी बातमी दिली, त्या दिवशीची बातमी नाही. त्यांच्याकडे बातमी माझ्यावर गुन्हा नोंद झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मला पत्रकारांनी विचारल्याच्या नंतर मी पत्रकाराला दिलं ते. तुमचं काय म्हणणं आहे, मला ते माझं म्हणणं विचारलं. आता प्रशासनाची भूमी आहे की ज्या निवडणूक अशी आहे की त्या ठिकाणी जर शासकीय जमीन असेल आणि एखाद्या समूहाला जर अंत्यविधीसाठी जागा नसेल तर शासनाचं कर्तव्य आहे त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्या. जागा शिल्लक असेल तर द्यायला माझी काहीच अडचण नाही. मी तुम्हाला तेही सांगितलं किंवा जागा जर शिल्लक असेल एवढं करून मी तर द्या. जागा जर तुम्हाला तिथे एवढं करून जर जागा शिल्लक नसेल तर तुम्ही कसे काय देणार, हाही मोठा प्रश्न आहे. तुम्हाला एवढी जागा शिल्लक असणार. दुसरीकडे माझं एक म्हणणं आहे, त्या समाजावर अन्याय होणे. लिंगायत समाज म्हणजे गावातला कुठलाही, लिंगायत असेल, एसी असेल, बौद्ध असेल किंवा वारीक असेल, चांभार असेल, त्यांनाही जागा नाही ना. त्यांनाही आज सार्वजनिक स्मशानभूमी नाही. त्यांनाही उद्या हा प्रश्न आहे. सुतार, वारी आणि आणखीन बाकीच्या लोकांनाही स्मशानभूमी नाही. त्यांनाही हा प्रश्न उद्या आहे, ते जाळतात. मध्यसाहेब, खऱ्या अर्थानं तुमची प्रतिमा आहे राजकारणामध्ये, ह्या टोकाला जाऊच द्यायला नव्हतं पाहिजे होतं. तिथं बसून तुम्ही काहीतरी मार्ग काढला असता, परंतु ते तुम्ही का करू शकला नाही. माझ्याकडे आले असते तर माझ्याकडनं येतात. डीवायएसपी साहेब तुमच्याकडे 2 तास तुम्हाला तुमच्यासोबत अगोदर संवाद साधला साहेब. आम्ही त्यावेळेस प्रत्यक्ष उपस्थित होतो पत्रकार. हो, डीवायएसपी, PI, तहसीलदार तिथं आल्यावर सांगला. मी तिथं त्याच वेळेस आलो. आमच्या समाजाची भूमिका मांडली की बाबा आम्हाला आमची जागा मोजून द्या आणि बाकीच्या जागेत तुम्ही काही करायला हरकत नाही. आमची जागा मोजून द्या ना. आमच्या जागेच्या व्यतिरिक्त तुम्ही मला सांगा, कुठल्याही समाजात रेकॉर्ड असेल, कुठलाही समाज असेल तुमच्या समाज. आता आमच्या इथं बौद्ध समाजामध्ये 69 गुंठे जागा आहे. तिथं त्या समाजानं जर आतापर्यंत बौद्ध समाजाचीच आहे तिथं दुसरं कुणी येत नाही. पण तहसीलदार मॅडमचा अट्टहास काय होता, त्याही ठिकाणी मला तिथं का अंत्यविधी करायचं. पण अट्टहास असा का, तिथे 69 गुंठे होती. मग सगळा समाज एक झाल्याच्या नंतर त्यांनी हे रद्द केला. पण कसं आहे, टोटली असं कुठल्याही जागेवर तुम्ही कधी इथं म्हणता, कधी तिथं म्हणता, कधी कुठं तर म्हणता, असं कसं जमल मॅडम. दुटप्पीपणा घेऊन ये ना. कधी काय म्हणायचं, सर्व्हिस सर्वे नंबर मध्ये 69 गुंठे जागा आहे, मी तिथं देणार आहे, असं कसं जमल तुम्हाला. तिथं काही पुरलं होतं का कधी आयुष्यात, कधीच पुरा नाही तिथे. आता तुम्ही जागा दुसरी द्या ना. एका समाजावर तुम्ही तेढ निर्माण, बौद्ध समाज आणि लिंगायतामध्ये ते तेढ निर्माण झालाच आधी, आताही झालाय त्यांच्या प्रशासनामुळे. एकमेकांमध्ये आताही तेढ निर्माण, तसा रेड्डी समाजामध्ये याने तेढ निर्माण केला. 3 समाजामध्ये बिघडले. तहसीलदार मॅडम यांनी मोजणीची तारीख देऊनही मोजणी तिथे केलेली नाही. 23 तारीख दिलेली होती कालची. ते 23 तारखेला म्हणजे मोजणी अधिकारी आले, तलाठी आला, ग्रामसेवक आला आणि त्यांनी सांगितलं की मला नाही विचारता तुम्ही कसं काय मोजणीला गेला. तारीख दिल्याच्या नंतर अधिकारी जायलाच पाहिजे ना. मग तो अधिकारी जाऊन सुद्धा मॅडमनी म्हणजे वापस या, म्हणजे तुम्ही एक प्रकारचा हुकुमी इतका, जसं काही आता हे सरकार भाजपचं वागतंय त्या प्रकारे हे त्यांचं वागण्याची पद्धत आहे. ही चुकीची आहे का नाही सांगा. 23 तारखेला मोजणी असताना पैसे भरले ग्रामपंचायत, पैसे भरून फीस भरून तुम्ही मोजणीला तारीख दिली होती. ते पैसे भरलेली त्या समाजावर, तर बौद्ध समाजावर तुम्ही अन्याय केलोच ना. का त्यांचं कारण देखील त्या समाजावर अन्याय झाला ना, त्यांची मोजून द्यायला पाहिजे होती ना त्यांनी. बरं, त्या समाजाची मागणी आहे. 25 वेळेस सगळा समाज तहसीलमध्ये येऊन गेला, त्यांची तरी मागणी पूर्ण करा ना. अशा प्रकारे तुमच्या गावातल्या ह्या सगळ्या समाजाच्या स्मशानभूमीचा मुद्दा लक्षात घेऊन प्रशासनानं जर विचार केला की या गावाला एक गाव एक स्मशानभूमीचा मुद्दा द्यायचे एकच स्मशानभूमी आणि बाकीच्या सगळ्या जमिनी सरकार जमा करून घ्यायच्या, अशी जर भूमिका सरकारने घेतली तर या एक गाव एक स्मशानभूमीच्या मुद्द्याला तुमची काय भूमिका राहणार? माझी काय भूमिका, माझी भूमिका काय म्हणतो मी, किंवा आमची रेड्डी स्मशानभूमीची जागा आम्हाला 20 गुंठे आहे. त्याच्यानंतर मुस्लिम समाजाची मुस्लिमला आहे, मुस्लिमचे 2 घरं असतानाही मुस्लिम समाजाला आहे. मराठा समाजाची मराठाला वेगळी आहे, बौद्ध समाजाची बौद्ध समाजाला जागा वेगळी आहे. याही उपर तुम्हाला जर समजा कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी, इथं तर पुरता येत नाही, ज्या पुरता येईल का नाही माहित नाही, त्याने वरून टाकून करतील, आमचं म्हणणं नाही. पण आमची जागा मोजून दिल्याच्या नंतर आम्हाला कुठेही काही अडचण नाही. 20 गुंठे द्या ना, आम्ही कुठे तुम्हाला जास्त मागावे.
माझा मुद्दा तुमच्या लक्षात हो आला लक्षात. तुमचा मुद्दा आहे किंवा एक गाव एक स्मशानभूमी, हे आतापर्यंत झाले का? वडलोपार्जित आहे. वडलोपार्जितला मी मान्यता देईन, पण पूर्ण समाज मान्यता देते का? तुम्ही तुमच्या समाजाचं बघा. तुम्ही तुमच्या गावात जर असेल तर देता का मान्यता? कुठल्याही समाजाचं वैयक्तिक, मी तुमचाच बोलत नाही, प्रत्येक समाजाची व्याख्या असते. त्या जागेसाठी जर पूर्ण समाजाचा जर विरोध होता तर मग फक्त 14 गुन्हे दाखल झाले. नाही, असं कसं असते? 14 गुन्हे म्हणजे काही बरेच लोक होते, सगळे गुन्हे नोंद करून घ्यायला कशाला तयार मोकळे राहतील का? प्रत्येक जण काही तिथे येऊन गोळ असणार थोडंच. काही पुढारी आमच्यासारखे पुढारी कशाला झालो आम्ही समाजाचं प्रतिनिधित्व किंवा गावाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलो. आम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन येऊन मी आलो होतो. लिंगायत समाजाने समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला, पण त्यांनी म्हणले किंवा ठीक आहे आमचं कुठं काय म्हणणं आहे, तहसीलदार मॅडम करले, आमचं कुठं म्हणणं आहे ते आम्ही जायला तयार होते. तिकडे मॅडमचा 8 तास आहे म्हणजे आम्हाला इथंच द्या, साडेवाद करायला तयार होते ते. आता तुमच्या बोलण्यातून असं आलं की तुम्ही लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीला विरोध केला नाही, अंत्यविधीला, तरी तुमच्याकडून विरोध झाला असं का? हे राजकारण असू शकतं. राजकारण दुसऱ्या लोकांचं येत नाही, सर्वसाधारण माणसाचं यायला पाहिजे ना. सर्वसाधारण माणसानं बोलल्यावर त्याच्यावर व्हायला पाहिजे बोलणे, किंवा सर्वसाधारण लोक तुम्ही जाऊन बघा गावात, विचारा प्रत्येकाला रेल्वे समाजच्या काय भावना आहे, ते भावना तुम्हाला स्पष्ट सांगतील. पण माझा हा राजकीय बळी देण्यासाठी ह्या मॅडमच्या शासकीय पुढं करून, आता फडणवीस सरकार काय करले माझ्या, शासन पुढं करून, पोलीस पुढं करूनच बाकी सगळं बोला नाही, तशा पद्धतीच हे मॅडमनं केली. दुर्दैवाने एखादी घटना पुन्हा जर त्या गावामध्ये अशी घडली तर त्यानंतर तुमची भूमिका काय असणार त्या जागेसंदर्भात? त्या जागेसंदर्भात माझी वैयक्तिक भूमिका नाही, समाजाची म्हणून सांगा. समाजाची भूमिका. त्या जागेला आम्हाला 20 गुंठे त्यांनी मोजून द्यावं, तिथं जर जागा शिल्लक असेल तर करावं, काय अडचण नाही. गावातल्या काही लिंगायत समाज बांधवांचा विश्वास तुम्ही संपादन केलाय का? म्हणजे जेणेकरून खरंच आता सरांनी विचारल्यासारखा प्रश्न की पुढे जर असा जर यदा कदाचित जर प्रकार जर घडला तर दोघे समाज बांधव एकत्र येऊन पुन्हा सामंजस्यानं त्याच ठिकाणी किंवा सगळ्यांच्या याच्यानं विलंब न करता अंत्यविधी होईल यासाठी काहीच अडचण नाही. समाजाच्या बाबतीत सगळ्यांनी मिळून जर बसलो तर गावातला प्रश्नही गावातच मिटवावा लागते. शासनाच्या किंवा कुठल्या माणसाने येऊन ते मिटत नसतो. तुम्ही आतापर्यंत इतिहास बघा, 2 भावाचे जरी भांडणं झाले तर पूर्ण भावकीचे जरी भांडणं झाले, कोर्टाला 25 वर्ष जरी चाललं तर ते प्रकरण पुन्हा येऊन गावातच मिटलं जातं. म्हणजे गावचा प्रश्न हा गावचा गाडा गावातच मिटला जातो. 30-30 वर्ष पुन्हा जरी करून आले तर ते गावचा प्रश्न गावातच मिटला जातो. परंतु असं न करता प्रशासनानं जर हुकमी एक्का जर वापरायचा प्रयत्न केला तर हे चुकीचं आहे.